हरे देवानीचा पुन्हा देवा हरे देवानीचा पुन्हा देवा हरे देवानीचा पुन्हा देवा हरे देवानीचा पुन्हा देवा बघा भक्त कसे धर्मनिष्ठ वचनाला जागणारे राजे वचनाला जागणारे होते आणि प्रजा कशी असेल मग म्हणून पूर्वी राजांची प्रजा कुठं जात होती माहित आहे का मोक्षाला नेत होते गावच्या गाव काय रुक्मागत राजा भला आणि त्याचा गाव ओस झाला गावाला उद्धरून नेण्याची ताकद राजामध्ये होती कित्येक राजे होऊन गेले त्या रामराया तर आपल्याला माहितच आहे की अयोध्या नगरी उद्धरून नेली हो पूर्वी मालिका होती आपण बघत होतो बघा ज्यावेळेला रामांचं निर्याण दाखवलं त्या शरयू नदीमध्ये त्यावेळेला गावच्या गाव पाठीमागून गेलं का नाही सांग ही ताकद होती बघा आज खरं तर ही कलियुग असल्यामुळे त्यातली ताकद कमी झालेली आहे सगळ्याची शक्ती निरस सगळं झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे कालच्या आपण एका श्लोकामध्ये बघितलं बघा काय होईल की काय करणार
रस विक्रय करणार, वेद विक्रय करणार, मांस विक्रय करणार, संस्कारहीन आणि कुतर्कवादी हजारो मुलांना हा कली जन्म देणार आहे. जी कलीचे संस्कार होणार आहेत माणसामध्ये, हजारो जे धर्म निंदक असणार आहेत. भगवंताची भक्ती करणाऱ्यांना काय करणार आहे? नाव ठेवणार आहे. धर्म ग्रंथावर शंका घेणारी लोक प्रजा निर्माण होणार. बघा, विवाद कल कुशल लुब्धा म्हणजे विवाद घालायला इंटरेस्ट वाटणारी लोक असणार, आनंद वाटणारे असणार. वाद घालायला, विवाद घालायला, कुचिष्टा करायला अशी लोक येणार. कलो कुलीना धनिना आणि काय म्हणतात? पूज्या वार्धुशिका द्विजा. द्विज म्हणजे ब्राह्मण, ज्याला भूलोकाचं देव आपण म्हणतो. पण ते ब्राह्मण सुद्धा संस्कारहीन होतील तर तुमच्या आमची अवस्था काय होईल सांगा. हे कलियुग. आता खर तर कलियुग सुरूच आहे. कली जरी सुरू झालेल्या 5000 वर्ष झाली असली तरी अंतिम चरणाकडे वाटचाल आहे. हो, अंतिम चरणाकडे म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष. कृतयुगातले ते 4 चरण वेगळे. आता कृतत्रेता द्वापरात आता कलीत फक्त 25% सत्य राहिले आणि 75% अशी लोक झाले. असंच त्याकडे वाढेल. तर 25% पण ज्या वेळेला 100% कलीत प्रभाव पाडल त्यावेळेला कसं होईल माहिती आहे? 100% प्रभाव पाडल्याच्या नंतर मात्र मग कल्की अवतार धारण करणार. हो, तुम्हाला सांगू का, आपण कृतयुगामधले अवतार जे भगवंताचं होतं ते माणसाचं नव्हतं बरं. मग कशाचं होतं अवतार? कृतमध्ये 4 अवतार धरलं होतं सत्ययुगात देवानं, पण ते माणसाचं नव्हतं अवतार. मत्स्य, कश्य, वराह आणि नरसिंह 4 अवतार होते. आता पहिला सृष्टीचा नाश संपल्यानंतर सृष्टी उत्पन्न करण्यासाठी पहिला अवतार मत्स्याचा धरलेला, माशाचा अवतार धरला भगवंताने. असं का? सृष्टी संपायच्या वेळेला जलहीन सृष्टी होती, नुसती जलहीन, फक्त पाणी होतं सगळं. त्यावेळेला देवानं काय केलं? एक राजा होता, तो कृतमाला नदीमध्ये स्नान करायला जात होता आणि त्याला सांगितले की आता सृष्टी संपणार आहे. मग काय केलं? तो रोज आचमन करायचा, समुद्राला जायचा, स्नान करायचा, आचमन करायचा. आचमन करताना त्याच्या हातामध्ये एक मछली आली, म्हणजे मासा आला. आणि मासा आला आला म्हणत तो हात भरून झाला आणि तो मासा बोलायला लागला की हे राजा, मला तू जास्त पाण्यात सोड, या समुद्रात सोडू नको. त्यावेळेला त्या राजानं तो मासा आपल्या हातातल्या कमंडलू मध्ये ठेवला. सकाळपर्यंत मासा कमंडलू भरून झाला. मासा बोलायला लागला, इथं मला तडपडायला लागलो मी, मला मोठ्या जलाशयात सोड. मग त्याला काय केलं की एका तळ्यात सोडला. तळा भरून मासा झाला. आता तो मासा म्हणायला लागला की हे राजा, मला आता अजून मोठ्या पाण्यात सोड. त्यावेळेला त्या माशानं बारकं रूप धारण केलं आणि या राजानं काय केलं? समुद्रामध्ये नेला. तर पर्वत प्राह्य मासा झाला आणि मासा बोलायला लागला की काय बोलायला लागला? आजपासून 10 दिवसात राहिलेली उरली सुरली सुद्धा सगळी जलमय होणार आहे. आता सांगितलं का नाही आपल्याला? बघा की आपल्या भारताची लोकसंख्या जरी 150 करोड असली तरी 33 करोड फक्त भारतातली वेचून राहणार आहे. त्यात आपलं कुठलं तिकीट आहे आपल्याला माहित नाही, पण सत्य कर्म करत राहायचं, नामस्मरण घेत राहायचं, भक्ती करत राहायचं. याच्यावर पर्याय सांगितलेले आहेत. औषध का तसं सांगितले? औषध पहिल्यापासून पर्याय चालत आलेला आहे बरं का. कधीपासून? प्रत्येक युगायुगी भगवंतानं पर्याय ठेवलाय. राम नाम आधार जिनेऊ, राम नाम आधार जिनेऊ, जल में राह बनाते हैं. राम नाम आधार जिनेऊ, जल में राम रहते हैं.